नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला हेल्दी अशी ब्रेकफास्ट रेसिपी दाखवणार आहे। त्यासाठी मी मुगाची डाळ घेतलेली आहे, 1 कप ला अगोदरच मी भिजवून घेतलेला आहे आणि याची साल वगैरे सगळे काढून स्वच्छ धुवून घेतलेली आहे। हे जवळपास 1 कप आहे। यानंतर आपण 2 मोठे चमच बेसन ऍड करणार आहे। अर्धा चमचा जिरं, भरपूर असा कोथिंबीर, 2-3 हिरव्या मिरच्या, 2 तुकडे आल्याचे, 3-4 लसणाच्या पाकळ्या आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि यामध्ये थोडंसं पाणी घालून आपण याची पेस्ट तयार करणार। बघा, अशा प्रकारे पराठ्याचं बॅटर तयार करून घ्यायचं। मी एका बाउलमध्ये काढून घेत आहे। नंतर यामध्ये आपण 2 चमच तांदळाचं पीठ ऍड करणार आहे। तांदळाचं पीठ 2 चमच घालणार आहे मी, यामुळे आपला पराठा खरपूस होतो। ऑप्शनल आहे, असेल तर घाला, नसेल तर चालेल। बघा, अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं। बघा, असं मिक्स करून झालेलं आहे। बघा, गॅसवर पॅन ठेवलेला आहे मी। आता आपण केलेलं हे बॅटर यामध्ये घालणार आहोत। खूप छान लागते हा पराठा, तुम्ही घरी एकदा नक्की ट्राय करा। हेल्दी हाय प्रोटीन ब्रेकफास्ट आहे हा। बघा, हे अशा प्रकारे आपण तुमच्या आवडीनुसार करा, लहान मोठे, मी छोटे बनवते। बघा, अशा प्रकारे टाकून घ्यायचं आहे आणि छान याला ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचं। बघा, आता आपण याला पलटून घेणार आहोत। खूप छान लागते। बघा, अशा प्रकारे भाजून घ्यायचा आहे आपल्याला। बघा, आपला पराठा झालेला आहे, मी तुम्हाला दाखवते। आता काढून घेऊया आपण। दुसरा पण टाकलेला आहे मी, बघा पराठा। बघा, पराठ्याला अशी जाळी आलेली आहे। बघा, अशा प्रकारे आपला मुगाच्या डाळीचा पराठा रेडी झालेला आहे। बघा, खूप छान झालेला आहे। तुम्ही नक्की ट्राय करा। माझा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, माझ्या नवीन चॅनलला सपोर्ट करा। बघा, मी तुम्हाला जवळून दाखवते आणि व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा। धन्यवाद।